बोर्ड परीक्षा मार्च 2023 चा प्रश्नपत्रिका आणि त्याची टॉपरची अँसर शीट, ज्यामध्ये टॉपरला मार्क्स पडले आहे 100 पैकी 98 मार्काची आपण अँसर शीट आज अनालिसिस करणार आहोत या टॉपर अँसर शीट सेशन मध्ये. तर सर्वप्रथम आपण सूचना वाचून घेऊ. काही इथे सूचना दिलेल्या आहेत. पेपर 3 तासाचा असणार आहेत 80 गुणांसाठी इतिहासचा. त्याच्या सूचना आपण इथूनच वाचून जाऊ, जेणेकरून आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये ते वाचण्यामध्ये आपला टाइम जाणार नाही. पहिला सूचना आहे, सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. उजव्या बाजूस गुण दर्शवले आहेत. ही उजवी बाजू आहे, इकडे त्या प्रश्नाचे गुण दर्शवलेले आहेत. उत्तर पत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्या. बघा, अनेक मुलं विचारतात पेन वापरावी की पेन्सिल, तर इथे सरळ सूचना दिली आहे, उत्तर पत्रिकेत आकृत्या पेनानेच काढायच्या आहे आणि ते फक्त एकाच पेन वापरायची आहे. लाल, काळी असे वेगवेगळे पेन वापरायचे नाही. एक तर निळी वापरा किंवा काळी पेन वापरा आणि जेल पेन वापरायची नाही आहेत. आणि सूचना क्रमांक 4 आहे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर सुरू करायचं आहे. नवीन प्रश्न आला, प्रश्न क्रमांक 1 हा पहिल्या पानावर, प्रश्न क्रमांक 2 हा दुसऱ्या पानावर. अशा प्रकारे प्रत्येक नवीन प्रश्न सुरुवात नवीन पानावर करायची आहे. सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. आता काही मुलं काय करतात, नुसते याचं उत्तर लिहून येतात. प्रश्न क्रमांक 1 अ उत्तर असं करून येतात, जे उत्तर असेल ते. पण तसं न करता काय करायचं, आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे की हे पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी योग्य पर्याय म्हणजे उत्तर निवडायचं आहे आणि हे विधान पूर्ण करायचं आहे, पुन्हा लिहायचं आहे उत्तरासकट. कळालं? उत्तरासहित आपल्याला विधान पूर्ण करायचं आहे, तेव्हा आपल्याला 1 पैकी 1 गुण मिळणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 अ असतो उत्तर प्रश्नपत्रिकेमध्ये, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर 2023 ला आला होता पहिला प्रश्न. इसवी सन 1440 मध्ये डॉट 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 याने छापखाना सुरू केला होता. तर याचं उत्तर आहे क, गुटेनबर्ग याने सुरू केला होता. 2 वास्को दी गामा हा डॉट 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 देशाचा दर्यावर्दी होता. तर वास्को दी गामा हा पोर्तुगाल देशाचा दर्यावर्दी होता. आपण मॉडेल अँसर शीट सुद्धा बघणार आहोत टॉपरची 98 गुणांची. पहिले आपण फक्त अनालिसिस करून घेऊ की प्रश्नपत्रिका कशी आली होती, देन त्याचं उत्तर बघायला आपल्याला आणखीन चांगलं वाटेल किंवा मजा येईल किंवा समजून येईल आपल्याला की त्याने उत्तर कशा प्रकारे लिहिले. तिसरा प्रश्न होता, मराठ्यांनी पोर्तुगीजांना डॉट डॉटच्या वेड्यात पराभूत केले. इथे होतं, मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंड्याच्या वेड्यात पराभूत केले. चौथा प्रश्न होता, गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी डॉट 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 यांच्या प्रयत्नांमुळे सती प्रथा निर्मूलनाचा कायदा पास केला. तर कोणाच्या प्रयत्नांमुळे जे आहे ते लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी सती प्रथा बंदीचा कायदा जे आहे ते लागू केला होता. तर ते आहे राजा राममोहन राय. राजा राममोहन राय हे त्याचं उत्तर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब डॉट 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 या शहरावर टाकला. कोणतं उत्तर येईल? दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब जो आहे तो डॉट 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 शहरावर टाकला. तर पहिला येतो हिरोशिमा, देन नागासाकीवर टाकला. सार्क संघटनेचे मुख्यालय डॉट डॉट येथे आहे. राज्यशास्त्र ज्याचा पेपर झाला असेल त्याला माहित आहे, सार्क संघटनेचे मुख्यालय जे आहे ते कुठे आहे? काठमांडू. कुठे आहे? काठमांडू. स्थापना कुठे झाली? बांगलादेशाची राजधानी ढाका येते आणि त्याचं मुख्यालय हेड ऑफिस कुठे आहे? काठमांडू येते. नेपाळची राजधानी काठमांडू. दुसरा प्रश्न येतो ब. पहिल्याच प्रश्नातला ब येतो. अ झाला तर ब. पुढील प्रत्येक संचामधील ब गटातील, आता ह्या गट पूर्ण बरोबर राहणार आहे, अ गट, फक्त आपल्याला ब गटातीलच चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. म्हणजे ब गटात एक चुकीची जोडी असेल तेच आपल्याला दुरुस्त करून लिहायचे आहे. तर पहिली जोडी बघा, फर्डिनंड मॅगेलन भारतात आलेला पहिला दर्यावर्दी. फर्डिनंड मॅगेलन भारतात आलेला पहिला दर्यावर्दी. सॅम्युएल डी शॅम्प्लेन उत्तर अमेरिकेत फ्रेंच वसाहती स्थापन करणारा. कॅप्टन जेम्स कुक न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया जिंकणारा व इंग्लंडचा सेनानी. ओके. द बोगनविले पॅसिफिक महासागर पार करून ताहिती येथे पोहोचलेला दर्यावर्दी. तर फर्डिनंड मॅगेलन हा पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला दर्यावर्दी होता. कोणता होता? पृथ्वी प्रदक्षिणेला निघालेला पहिला दर्यावर्दी. भारतात आलेला पहिला दर्यावर्दी होता का? नाही, कारण भारतात आलेला पहिला दर्यावर्दी कोण आहे? वास्को दी गामा आहे. कोण आहे? वास्को दी गामा. परंतु फर्डिनंड मॅगेलन हा पूर्ण पृथ्वी फिरण्याला किंवा पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालायला निघालेला दर्यावर्दी होता, तो म्हणजे फर्डिनंड मॅगेलन. परंतु हा पृथ्वीची प्रदक्षिणा घालू शकला नाही. त्याची फिलिपाईन्स येथेच काय झाली? मृत्यू झाला. परंतु त्याचे
त्याच्या मागचं जे सैन्य होतं किंवा त्याच्या मागचे जे फॉलोअर होते त्याच्यावाले, त्याच्या मागे जे येणारे लोक होते, त्यांनी त्यांच्या सहकार्याने काय केलं, ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. दुसरा प्रश्न आला होता त्यावेळेस अ गट आणि ब गटामध्ये. वखार, वखार म्हणजे मालाच्या साठवणुकीचे ठिकाण. ओके, बरोबर आहे. वखार म्हणजे मालाच्या साठवणुकीचे ठिकाण व खरेदी विक्रीचे ठिकाण म्हणजे वखार. कारताज, कारताज म्हणजे परवान्याचा दस्तावेज. बरोबर आहे. समुद्रामध्ये जहाज चालवण्यासाठी भारतीय राजांना इंग्रजांकडून परवाना घ्यावा लागत होता, त्याला म्हणतो आपण कारताज. नंतर आहे फॅक्टर्स. फॅक्टर्स म्हणजे वखारीत काम करणारे नौकर. बरोबर आहे. फॅक्टरी म्हणजे वखार आणि त्यात काम करणारे नौकर म्हणजे फॅक्टर. आणि टांकसाळ म्हणजे जिंकून घेतलेला प्रदेश. बरोबर आहे का? नाही. टांकसाळ म्हणजे नाणी पाडण्याचं ठिकाण, जिथे नाणी नोटा छपायचं काम होतं त्याला आपण टांकसाळ म्हणतो. जिथे तांब्याचं पितळीचं नाणं बनत होतं त्याला आपण टांकसाळ म्हणतो. जिंकून घेतलेला प्रदेश नाही. तिसरी चुकी जोडी दुरुस्त करून मध्ये प्रश्न आला होता. कास्को दी गार्द पोर्तुगीज इतिहासकार, गोलासो मार्तिस पोर्तुगीज वकील, फ्रान्सवा मार्टिन डच वखारीचा प्रमुख, हेनरी द रेविंग्टन इंग्रज अधिकारी. इथे चुकीची जोडी आहे फ्रान्सवा मार्टिन. इथे फ्रेंच वखारीचा प्रमुख पाहिजे, फ्रेंच वखारीचा प्रमुख होता. चौथी चुकीची जोडी दुरुस्त करून लिहासाठी आला होता. एक अ गटात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण, ब गट आहे स्वामी रामानंद तीर्थ. बरोबर आहे. नंतर एक काश्मीर संस्थानाचा राजा कोण होता? शेख अब्दुल्ला? नाही, राजा हरिसिंग. कोण होता? राजा हरिसिंग. म्हणजे हे चुकीची जोडी असणार आहे. काश्मीर संस्थानाचा राजा. इकडे ब गटात बरोबर करून लिहायची. बरोबर करून काय लिहायचं? राजा हरिसिंग. उत्तर कसं लिहायचं याचं सर? तर चौथा प्रश्न टाकायचा, असा डॅश करून चौथा प्रश्न टाकायचा. इथं पहिले लिहायचं चुकीची जोडी 2 क्रमांक, काश्मीर संस्थानाचा राजा शेख अब्दुल्ला. खाली लिहायचं दुरुस्त केलेली जोडी 2 नंबर टाकायचा, काश्मीर संस्थानाचा राजा राजा हरिसिंग. कळलं? पहिले चुकीची जोडी कोणची आहे ते शोधायची आणि त्याच्या खाली त्याचं योग्य करायची. मग काश्मीर संस्थानाचा राजा राजा हरिसिंग. गोवा मुक्ती लढ्याचे मोलाचे योगदान मोहन रानडे. बरोबर आहे. पंदुचेरी येथील कामगार व्ही सुभैया, हे सुद्धा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ येतो. ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना संबंधित नावे लिहा. पहिला आलं तर वराहमीर यांनी लिहिलेला ग्रंथ. तर प्रकरण 1 च्या IMP क्वेश्चन मध्ये मी दिलेला आहे वराहमीर यांनी लिहिलेला ग्रंथ बृहत संहिता. भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय कोण आलं होतं? पोर्तुगीज पहिले आलं होतं, जे की 1498 मध्ये. 1498 मध्ये वास्को दी गामा हा कालिकत, केरळ राज्यातील कालिकत बंदरावर सर्वात प्रथम आला होता युरोपीय. म्हणजे पोर्तुगीज हे प्रथम आले. म्हणून पोर्तुगीज मध्ये कोणी आलं असेल व्यक्ती तर ते आहे वास्को दी गामा 1498 मध्ये. पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगरी, तुर्कस्तान, बल्गेरिया या राष्ट्राचा गट. एक होता अक्षराष्ट्र आणि एक मित्रराष्ट्र. तर हे आहे आपलं अक्षराष्ट्राचा गट आय थिंक. दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशिया किंवा अमेरिका या गटात सामील न होणाऱ्या भारताचे धोरण. तर शीतयुद्ध काळात असंही होतं की अमेरिकेत सामील नाही व्हायचं आणि भारतात सुद्धा रशियाच्या गटाकडून सामील नाही व्हायचं. ज्याचा इतिहास आहे आणि राज्यशास्त्र आहे त्याला काही प्रश्न सिमिलर वाटत की दुसरा महायुद्ध झालं त्यानंतर 1945 पासून तर 1945 ला दुसरं महायुद्ध संपलं. हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्ब टाकला अमेरिकेने आणि तिथून हे महायुद्ध संपलं दुसरं. तर तिथून 1945 पासून ते 1991 पर्यंत हा जो पिरियड होता त्याला शीतयुद्ध म्हणतात. आणि यामध्ये अमेरिका गट होता आणि सोव्हिएत रशिया गट असे 2 गट होते. आणि या दोन्ही गटात काही राष्ट्र सामील नाही झाले. नाही आम्ही अमेरिकेकडे जाणार, नाही आम्ही सोव्हिएत रशियाकडे गटात जाणार. असं भारत सुद्धा एक देश होता की दोन्ही गटात नव्हता. त्या धोरणाला म्हणतात अलिप्ततावाद. अलिप्ततावादी धोरण म्हणजे याचं येणार अलिप्ततावाद. प्रश्न क्रमांक ब आला होता. दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पुन्हा लिहा. तर इथे पण म्हणताय विधाने पूर्ण करा आणि ते लिहायचं आहे. पूर्ण करायचं आहे. कसं पूर्ण करायचं? तर ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी 11व्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्ध केली. कारण त्यांना आपल्या धर्माचे वर्चस्व प्रस्थापित करायचे होते? नाही. इस्लाम धर्मियांनी त्यांच्या विरुद्ध सतत आक्रमण केले? नाही. ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्र जे असणारे जेरुसलेम, बेथलेहेम शहरे इस्लामी सत्ताधींकडून परत मिळवायची होती. मग लिहायचं उत्तर. प्रश्न क्रमांक 1 टाकायचा, त्याचं उत्तर लिहायचं. ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी 11व्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्ध केली कारण ख्रिश्चन धर्मियांसाठी पवित्राची असणारी जेरुसलेम आणि बेथलेहेम ही शहरे इस्लामी सत्ताधीशांकडून परत मिळवायची होती.
आणि याला अंडरलाईन करायचं. हे जिथं आपण इथून लिहिणार कारणपासून ख्रिश्चन धर्मियांपासून, तर त्या ख्रिश्चन धर्मियांपासून तर मिळवायची होतीपर्यंत अंडरलाईन करायचं, म्हणजे हे उत्तर आहे त्याला कळेल. ओके. दुसरा आला होता प्रश्न क्रमांक 2 ब मध्ये, गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचे जनक असे म्हटले जाते, कारण त्याने सर्वप्रथम मोठी दुर्बीण तयार केली, नाही त्यानंतर आधुनिक दुर्बीण तयार केली, हे चुकीचं आहे. त्याने आधुनिक प्रयोग विज्ञानाचा शोध लावला. ओके. त्याने निरीक्षण करणे, सिद्धांत मांडणे, तर्कशुद्ध पद्धत रूढ केली, आणि त्याने आधुनिक प्रायोगिक विज्ञानावर मोठा ग्रंथ लिहिला, हे पण चुकीचं आहे. हे पण चुकीचं आहे. तिसरं बरोबर आहे की त्याने निरीक्षण करायचं पहिलं, नंतर सिद्धांत मांडायचं, अशी तर्कशुद्ध पद्धत त्याने निर्माण केली किंवा पद्धत रूढ केली, त्यामुळे गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचे जनक म्हटले जाते. मग लिहायचं 2 टाकायचं मार्जिन मध्ये, डॅश करायची किंवा डॅश नाही केली चालेल, 2 टाकायचं, डायरेक्ट उत्तर. गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचे जनक म्हटले जाते कारण त्याने निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे अशी तर्कशुद्ध पद्धती रूढ केली, आणि इथपर्यंतच त्याला काय करायचं, इथून कारणपासूनच्या पुढच्या वाक्याला म्हणजे उत्तराला अंडरलाईन करायचं पेन्सिलनं किंवा पेननं. तिसरा आला होता, काही संस्थाने वगळता बहुसंख्य संस्थांनी स्वतंत्र भारतात विलीन झाली, कारण काय होतं, काही संस्थाने वगळता बहुसंख्य संस्थाने भारतात स्वतंत्र भारतात विलीन झाली, कारण काय होतं, कारण या संस्थानिकांना तनखा दिला जाणार होता, नाही, चुकीचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मसुद्देपणाने व सर्वांनी मान्य होईल असा सामीलनामा तयार केला होता, हे बरोबर आहे, ब वाला. चौथा आहे, अँजुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण त्याचं कारण पहिलंच उत्तर आहे, त्यांना ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सचे महत्व वाढू द्यायचे नव्हते. प्रश्न क्रमांक 3 ब मध्ये येतो, प्रश्न क्रमांक 3 अ मध्ये येतो, पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. तर एक नकाशा दिला जातो जो की आपल्या पाठ्यपुस्तकातला असतो, 12वी इतिहासच्या पाठ्यपुस्तकातला असतो, आणि त्याच्यावर आधारित 5 गुणांसाठी 5 प्रश्न दिले असतात. 5 गुणांसाठी 5 प्रश्न दिले असतात. 3 अ, पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर लिहा. 5 गुणांसाठी असतो जो की नकाशावरती दिला असतो, त्यातूनच उत्तर शोधून 5ही प्रश्नांची उत्तरे लिहायची असतो. पहिला आहे, वास्को दी गामा समुद्रमार्गे भारतात कोणत्या बंदरावर उतरला. तर इथे बघू शकता तुम्ही वास्को दी गामा, हे बघा इथून वास्को दी गामा चाललाय. असा वास्को दी गामा आफ्रिका खंडाला केप ऑफ गुड होप पासून गेला, आणि इथे बघा भारताच्या कालिकत बंदरावर, हे बघा वास्को दी गामा 1498 रोजी कालिकत बंदरावर, भारताच्या केरळ राज्यात कालिकत बंदर आहे तेथे पोहोचला. तर कुठे पोहोचला, भारतात कालिकत बंदरावर. मादागास्कर हे बेट कोणत्या महासागरात आहे. तर हे बघा मादागास्कर बेट हिंदी महासागरात आहे. तिसरा प्रश्न आहे की फर्डिनांड मॅगेलनने कोणत्या महासागरातून प्रवास केला. कोणत्याही एका महासागराचं नाव लिहायचं आहे, कारण फर्डिनांड मॅगेलन हे इथून निघला. बघा फर्डिनांड मॅगेलन पॅसिफिक महासागरातून निघाला, नंतर हा इथे अटलांटिक महासागरात क्रॉस केला, आणि पुन्हा वरती जाऊन केप ऑफ गुड होप पासून बघा मंगेलियन, फर्डिनांड मॅगेलियन हिंदी महासागरात सुद्धा प्रवेश केला. म्हणजे 3 पैकी कोणत्याही महासागराचं एका नाव लिहिलेच चालते. तर आपण पॅसिफिक महासागराचं नाव लिहूया. मॅस्किस्को हा देश कोणत्या खंडात आहे. तर वरती दिलेला आहे, त्याहून शोधायचं आपल्याला. बघा मॅस्किस्को हा उत्तर अमेरिका खंडात आहे. बघा इथे मॅस्किस्को देश दिसतोय, उत्तर अमेरिका खंडात आहे, उत्तर अमेरिका खंड. आणि या नकाशाच्या मदतीने कोणती माहिती मिळते. तर बघा इथे बघा टायटल काय, सागरी सफरीचा मार्ग. त्यामुळे या नकाशाच्या मदतीने सागरी सफरीचा मार्ग याची माहिती मिळते. असं पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे सगळे याचेच. नंतर प्रश्न क्रमांक 3 ब असतो, दिलेल्या संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतेही 4 संकल्पना चित्र 6 दिलेले असतात, त्यातून 4 सोडवायचे असतात 8 गुणासाठी. म्हणजे 2 गुणाला 1 संकल्पना चित्र असतो, आणि 1 बॉक्स अर्ध्या मार्काला. तर वसाहतवाद फोफावण्याची कारणे हे प्रकरण क्रमांक 2 मधून आलं, ज्याचं औद्योगिकरण, त्याचबरोबर लिहू शकतो भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे प्रदेश, औद्योगिकरण, भौगोलिकदृष्ट्या महत्वाचे प्रदेश, त्याचबरोबर कच्च्या मालाची गरज, भांडवली गुंतवणुकीची गरज, ओके, वंशशास्त्राची कल्पना वगैरे वगैरे. आपण यामध्ये 4 कारणे लिहू शकतो. प्रकरण क्रमांक 2 युरोपीय वसाहतवाद यातून आलं. 2 आहे, पुढील तक्ता पूर्ण करा. भारतातील शहरे आणि त्यावर कोण्या सत्तेचे केंद्र होते. तर हे आपल्याला कुठे मिळेल.
तर हे आपल्याला मिळेल प्रकरण क्रमांक 7 भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण मध्ये मिळेल. गोवा पोर्तुगीजांचे होते, कोलकाता ब्रिटिशांचे होते, नागपट्टणम याचं मला माहित नाही, पुदुच्चेरीला फ्रेंचांची होती. मराठी सत्तेचा विस्तार प्रकरण क्रमांक 4 वसाहतवाद आणि मराठे यामध्ये तुम्हाला मिळेल. नागपूरचे भोसले, बडोदऱ्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर आणि शिंदेपूरचे ते ग्वालियरचे. नंतर आहे 1857च्या उठावातील नेते, जो की 1857चा जो स्वातंत्र्य संग्राम झाले होते त्यातील नेते राणी लक्ष्मीबाई, बहादूर शाह जफर, तात्या टोपे, त्याचबरोबर नाना फडणवीस वगैरे आपण लिहू शकतो. नंतर आहे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते, ज्यामध्ये महादेव शास्त्री जोशी, पी.टी. अल्वारीस, त्याचबरोबर आपण अनेक लिहू शकतो जे की आपल्याला मिळेल भारत निर्वसाहतीकरण एकीकरण यामध्ये मिळून जाईल तुम्हाला. ओके, मदन मोहन मालविया वगैरे तिथे येईल आपल्याला. त्याचबरोबर टी.बी. कुन्हा हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. नंतर सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढवण्याची कारणे, हे सुद्धा तुम्हाला 11वा प्रकरण बदलता भारत भाग 1 मध्ये मिळून जाईल याचं उत्तर. तसं आपण मॉडेल आन्सर शीट जे टॉपर आन्सर शीट बघणार त्यामध्ये याचं उत्तर मिळणार तुम्हाला. प्रश्न क्रमांक 4 अ येतो संक्षिप्त टिपा लिहा. इथून मोठे प्रश्न सुरू होतो. कोणते 3 टिपा लिहायचे असतो? कर्नाटक युद्धे, कामागाटा मारू घटना, शीतयुद्धाची पार्श्वभूमी, अलिप्ततावादी चळवळी निकष आणि वायू प्रदूषण. प्रश्न क्रमांक 4 ब असतो पुढील विधाने सकारात्मक स्पष्ट करा. कोणते 3? 5 पैकी. औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रे सुरू केली. नंतर आहे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणाचा अधिक वेग आला. भारताने ईव्हीएम मशीनमध्ये व्हीव्हीपॅट ची सोय केली. प्रश्न क्रमांक 5 असतो खालील विषयावर तुमचे मत नोंदवा. कोणते 3? 5 पैकी. 9 मार्कला. सर्वधर्मीयांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णुतेची नव्हती. बरोबर आहे. 1857चे स्वातंत्र्य युद्ध स्वातंत्र्यवीराच्या स्वातंत्र्य सावरकरांच्या मध्ये पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात मूलतः फरक होता. भारताने वसाहतवाद विरोधात नेहमी भूमिका मांडली आहे. रात्रशाळा आणि साखरशाळा याची समाजाला गरज आहे. नंतर प्रश्न क्रमांक 6 येतो पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2? 3 पैकी. हैदराबाद मुक्ती संग्रामाची सविस्तर माहिती लिहा. आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेची माहिती लिहा आणि माहितीचा अधिकार RTI ऍक्ट याची माहिती लिहा. प्रश्न क्रमांक 7 येतो खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. यात 5 प्रश्न दिले असतात. कोणते 3 सोडवायचे असतो. पहिला आला होता युरोपातील धर्मयुद्धांची माहिती लिहा. धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि धर्मयुद्धाचे परिणाम. नंतर तो इंग्रज मराठे यांच्यात झालेल्या युद्धाची माहिती लिहा. जो की प्रकरण क्रमांक 4 वसाहतवाद आणि मराठे म्हणून आला होता. पहिले इंग्रज मराठा युद्ध, दुसरे इंग्रज मराठा युद्ध, तिसरे इंग्रज मराठा युद्ध. खालील समाज सुधारकांचे कार्य लिहा. महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, सर सय्यद अहमद खान. चले जाओ आंदोलन माहिती लिहा, जे की 1942 मध्ये झालं होतं. काँग्रेस मुंबई अधिवेशन, गांधीजीचं आव्हान, चळवळ परिणाम. प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमाविषयी माहिती लिहा. जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम, शालेय पोषण आहार, मिड डे मील आणि सर्व शिक्षा अभियान. तर हे झालं आपण पेपर बघून. आता आपण बघूया टॉपरची आन्सर शीट. ह्या एका टॉपरची आन्सर शीट. याला बघा 78 म्हणजे 98 मार्क मिळाले. 78 म्हणजे 98 मार्क मिळाले आहे. इतिहासची आहे, 2023 चीच बघतोय आपण. तर याने बघा प्रश्न क्रमांक 1 टाकलाय इथे बॉक्समध्ये. प्रश्न क्रमांक 1 टाकलाय. प्रश्न क्रमांक पहिला इथे हेडिंग दिली, त्याला अंडरलाईन करायचं आहे किंवा त्याला तुम्ही बॉक्समध्ये पण टाकू शकता चौकोनमध्ये. आणि त्यातला अ सुरू केला त्याने. प्रश्न क्रमांक 1 मधला अ त्यातला पहिला होता, जे की त्यांनी लिहिलं आहे बघा. इसवी सन 1440 मध्ये डॉट डॉटने छापखाना सुरू केला. उत्तर लिहून त्याने अंडरलाईन केलाय. आणि असंच तुम्हाला पण लिहायचं पूर्ण वाक्यात की इसवी सन 1440 मध्ये गुटेनबर्ग याने पहिला छापखाना सुरू केला. दुसरा होतं वास्को दी गामा हा पोर्तुगाल देशाच्या दर्यावरती होता. वास्को दी गामा हा डॉट डॉट देशाच्या दर्यावरती होता. त्याने उत्तर लिहून अंडरलाईन करून पूर्ण वाक्य लिहिलं आहे की वास्को दी गामा हा पोर्तुगाल देशाच्या दर्यावरती होता. नंतर त्याने एक एक आन्सर झाल्यावर अंडर लाईन सुद्धा मारली आहे की हे वरचं झालं, हे दुसरं झालं, आता हे तिसरं बघा.
मराठ्यांनी पोर्तुगीजांना फोंड्याच्या वेढ्यात पराभूत केले. नंतर सुद्धा लाईन मारली आणि फोंडा उत्तराला अंडरलाईन केलं. चौथा होता गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी डॉट डॉटच्या प्रयत्नांमुळे सतीप्रथा निर्मूलनाचा कायदा पास केला. तर त्यांनी उत्तर लिहिलंय राजा राममोहन राय, अंडरलाईन सुद्धा केलं आहे. आणि नंतर एक लाईन मारली त्यांनी पेन्सिलने. नंतर पाचवा प्रश्न लिहिला, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब डॉट 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 या शहरावर टाकला. तर पहिला हिरोशिमा आणि दुसरा नागासाकी. हिरोशिमाला अंडरलाईन केलं आणि खाली एक लाईन मारली सरळ. नंतर आहे सहावा प्रश्न, जे की 6 गुणाला असतो. प्रश्न क्रमांक 1 अ, त्यातला असतो 6 गुणाला 1 जे की असतो दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. जे की 6 गुणाला असतो. 6 प्रश्न. सार्क संघटनेचे मुख्यालय डॉट 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 येथे आहे आणि नंतर उत्तर आहे सार्क संघटनेचे मुख्यालय काठमांडू. उत्तराला त्याने अंडरलाईन केलं येथे आहे आणि आखरी ते 2 लाईन मारायच्या, कारण प्रश्न क्रमांक 1 संपला. नवीन पेज प्रश्न क्रमांक 1 ब. बघा त्यातली पहिली जोडी त्यांनी चुकीची जोडी शोधली, जे की आहे फर्डिनंड मॅगेलन. फर्डिनंड मॅगेलन त्याच्या पुढे लिहायचं सुद्धा आहे फर्डिनंड मॅगेलन. दुसरी जोडी होती 2 क्रमांक, याने बघा चुका केल्या. दुसरी 2 नंबर दिला नाही. फर्डिनंड मॅगेलनच्या पुढे त्यांनी पहिली लेश मारून भारतात आलेला पहिल्या दऱ्यावरती सुद्धा लिहिलं नाही, कारण टाइम नसेल वाचला त्यापाशी, आणि दुरुस्त करून लिहिलं त्यानं. 2 क्रमांक द्यायचं इथं. फर्डिनंड मॅगेलन पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला पहिल्या दऱ्यावरती. दुसरी जोडी होती चुकीची जोडी फ्रान्सवा मार्टिन. बघा इथं लिहिलं त्यानं डच वखारीचा प्रमुख, आणि दुरुस्त करून लिहिला फ्रान्सवा मार्टिन फ्रेंचांचा पॉंडिचेरीतील गव्हर्नर. बरोबर आहे. नंतर एक एक लाईन मारत चालते तो. उत्तर संपलं, नवीन प्रश्न चालू झाला तिसरा, की तिसऱ्याचा झाला की लाईन, चौथा झाला की लाईन. तर बघा तिसरा चुकीची जोडी फ्रान्सवा मार्टिन डच वखारीचा प्रमुख, दुरुस्त करून फ्रान्सवा मार्टिन फ्रेंचांचा पॉंडिचेरीतील गव्हर्नर. मला वाटतं दुसरा प्रश्न सुटला आहे. चुकीची जोडी टांकसाळ जिंकून घेतलेला प्रदेश, दुरुस्त करून टांकसाळ नाणे पाडण्याचे ठिकाण. अंडरलाईन सुद्धा केलाय त्याने. बघा चुकीची जोडीला दुरुस्त जोडीला अंडरलाईन केलाय. चुकीची जोडी काश्मीर संस्थान शेख अहमद, आणि इथे दुरुस्त जोडी काश्मीर संस्थानाचा राजा राजा हरिसिंग. अशापैकी 4 पैकी 4 मिळाले आहे त्याला, आणि पहिले वरच्याच्यात 6 पैकी 6 मिळाले, म्हणजे आउट ऑफ मार्क मिळाले. प्रश्न क्रमांक 1 असतो 10 मार्काला, त्याला 10 पैकी 10 मार्क मिळाले आहेत. म्हणजे आपल्याला टॉपर जर बनायचं असेल तर ह्या 2 प्रश्नामध्ये आउट ऑफ मार्क आणायचे आहे. नंतर असतो प्रश्न क्रमांक 2 अ आणि ब 8 गुणांसाठी, त्याने आउट ऑफ मार्क इथे सुद्धा मिळाले. बघा प्रश्न क्रमांक 2 टाकला त्याने, इथे पण प्रश्न क्रमांक 2 त्याला अंडरलाईन केलं किंवा चौकोन फाडू शकता तुम्ही. नंतर त्यातला अ, प्रश्न क्रमांक 2 अ असतो ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटना यांची नावे लिहा. पहिला प्रश्न होता वराहमीर यांनी लिहिलेला ग्रंथ, जे की बृहत संहिता. त्याला लिहिता नव्हतं आलं बघा, त्याने मग खोडले एक लाईनीत आणि असं लिहिलं बृहत संहिता, आणि त्या उत्तराला अंडरलाईन केलंय बृहत संहिता. पहिला प्रश्नाचं उत्तर संपलं, एक रेष मारली. दुसरं, भारतात सर्वप्रथम आलेला युरोपीय पोर्तुगीज. उत्तर संपलं, रेष मारली. तिसरा प्रश्न, पहिल्या महायुद्धातील जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, तुर्कस्तान, बल्गेरिया राष्ट्राचा गट, अक्ष राष्ट्रगट. नंतर एक लाईन मारली. नंतर चौथा, दुसऱ्या महायुद्धानंतर सोव्हिएत रशिया किंवा अमेरिका यांच्या गटात सामील न होण्याचे धोरण, म्हणजे अलिप्ततावादी धोरण. नंतर 2 लाईनी मारल्या, कारण इथे आपला प्रश्न क्रमांक 2 अ संपला. 2 ब त्याने त्याच पानावर सुरू केला, कारण प्रश्न क्रमांक 2 कंटिन्यू आहे, फक्त सेक्शन बदलला. अ चा आता ब झाला, इथून ब सुरू झाला. बतला एक होता, ख्रिश्चन धर्मांच्या अनुयायांनी 11व्या शतकात वेळोवेळी धर्मयुद्ध केली. कारण पासून त्याने अंडरलाईन केलं, कारण हे उत्तर आहे. ख्रिश्चन धर्मांसाठी पवित्राची असणारी जेरुसलेम आणि बेथलेम ही शहरे इस्लामी सत्ताधीशांकडून परत मिळवण्याची होती. नंतर त्याने उत्तर संपलं, इथून एक रेष मारली. दुसरा प्रश्न इथे लिहिला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर इथे लिहिलं. गॅलिलिओला आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक म्हणते जाते, कारण त्याने निरीक्षण करणे व सिद्धांत मांडणे अशी पद्धत रूढ केली. नंतर तिसऱ्याचं उत्तर लिहिला, काही संस्थाने वगळता बहुसंख्य संस्थाने स्वतःहून भारतात विलीन झाली, कारण सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्सद्देपणाने सर्वांना मान्य होईल असा शामिलनामा तयार केला होता. बघा कशा प्रकारे त्यांनी लिहिलेला आहे.
चौथा आहे अँजुस करारात ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका वगळता कोणत्याही राष्ट्राला प्रवेश दिला नाही, कारण त्यांना ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नव्हते. त्याला अंडरलाईन सुद्धा केला आहे त्याने. आणि इथे त्याचा प्रश्न क्रमांक 2चा ब संपला. आउट ऑफ मार्क 4 पैकी 4. पेज उरलं अशी क्रिस क्रॉस लाईन मारायची. देन होता प्रश्न क्रमांक 3 होता 5 मार्काला नकाशा आणि दुसरं होतं संकल्पना चित्र 8 मार्काला. त्याला आउट ऑफ मिळाले 5 पैकी 5, 8 पैकी 8, 13 मार्क. इथे लिहिलं त्यानं बघा प्रश्न क्रमांक 3 त्याला अंडरलाईन केलं. मध्ये लिहिलं वास्को दी गामा कुठे आला होता समुद्रमार्गे? कालिकत, बरोबर आहे. मादागास्कर बेट हिंदी महासागरात आहे, बरोबर आहे. फर्डिनांड मॅगेलन पॅसिफिक महासागर, त्याने एक महासागर मेन्शन केला. तुम्ही 2 पण करू शकता जर तुम्हाला डाऊट असेल तर. मेक्सिको हा देश उत्तर अमेरिका खंडात आहे आणि या नकाशा आपल्याला काय दर्शवतो तर सागरी वाहतुकीचा मार्ग आणि प्रवासाच्या विषयी माहिती देतो. अशापैकी त्याला आउट ऑफ मार्क मिळाले 5 पैकी 5. नंतर होता प्रश्न क्रमांक 3ब जे की होतं संकल्पना चित्र. वसाहतवाद फोफाण्याची कारणे त्यांनी लिहिलं. औद्योगिक क्रांती, वंशश्रेष्ठतेची कल्पना, मजुरांची उपलब्धता आणि अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक. ओके, अतिरिक्त भांडवल गुंतवणूक. 2 भारतातील शहरे बघा. गोवा पोर्तुगीज सत्ता होती, कोलकाता इंग्रज सत्ता होती, नागपट्टणम डच होते आणि पोंडुचेरीचे फ्रेंच होते. आउट ऑफ मार्क 2 पैकी 2. हे मी सांगितलं साहेब. मराठी सत्तेचा विस्तार नागपूरचे भोसले, बडोदऱ्याचे गायकवाड, ग्वालियर शिंदे, इंदोरचे होळकर. 1857 नेते नानासाहेब पेशवे, राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग, तात्या टोपे. गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते हे तुम्ही बघून घ्या. राम हेगडे, पुरुषोत्तम काकोडकर, टी.बी. कुन्हा, गोपाळ मयेकर वगैरे. आणि हे सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढवण्याची कारणे. आणि हे एक्स्ट्रा आहे 2 मार्क, कारण की 6 पैकी 6 सोडवले. त्याला किती फक्त सोडवायचे होते? हे 2 त्याने एक्स्ट्रा, त्याने 4 सोडवायचे होते, त्याने 6 पैकी 5 सोडवले. सहा पैकी 5 सोडवले. आणि याचं उत्तर काय होतं? उद्योजकांची दूरदृष्टी, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा मुक्त वाटप सुरू झालता, मुक्त प्रसार सुरू झालता. देन कुशल अभियंतिके म्हणजे इंजिनियर होते. केंद्र सरकारचे अनुकूल धोरण होते सॉफ्टवेअर क्षेत्राविषयी. त्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीत वाटा वाढला. प्रश्न क्रमांक 4 येतो टिपालिया. बघा पहिलं कर्नाटक युद्ध किती पॉईंट लिहिले त्याने? 2 मार्कासाठी किती पॉईंट लिहिले बघा. पहिला पॉईंट लिहिला कर्नाटक प्रदेशात नवाब पदासाठी राज्यांमध्ये तिचे राज्यसत्तामध्ये संघर्ष सुरू होता. ओके, 1 पॉईंट लिहिला, बरोबर आहे. या सत्ता संघर्षात हस्तक्षेप करून आपला प्रभाव वाढवणे या हेतूने फ्रेंचांनी हस्तक्षेप केला, इंग्रजांनी हस्तक्षेप केला या संघर्षात. आणि मग 1744 ते 1763 या कालावधीमध्ये फ्रेंच आणि इंग्रजांच्यात जे युद्ध झालं त्याला आपण कर्नाटक युद्ध म्हणतो. आणि यात 3 कर्नाटक युद्ध झाले आणि तिसऱ्या कर्नाटक युद्धात अखेरकार फ्रेंचाचा पराभव झाला आणि मग फ्रेंच भारतातून निघून गेले. त्यामुळे इंग्रजांना भारतात स्पर्धक उरला नाही. अशा प्रकारे त्याने 4 पॉईंट लिहिले 2 गुणासाठी. मी म्हटलं ना 1 मार्क 2 पॉईंट इतिहासामध्ये. राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्रामध्ये कसं होतं 1.1 मार्क, इथे इतिहासामध्ये 2.1 मार्क. बघा शीतयुद्धाची पार्श्वभूमी त्याने 1 पॉईंट लिहिला, 2 पॉईंट लिहिला, 3, 4, 5, 6 पॉईंट मध्ये त्याने मांडलाय. शीतयुद्धाची पार्श्वभूमी त्याने सुरुवात कशी केली की दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही राष्ट्रे म्हणजेच अमेरिका गट आणि साम्यवादी राष्ट्रे म्हणजेच सोव्हिएत रशिया गट यांच्या सत्ता आणि प्रभाव यासाठी झालेल्या संघर्षालाच आपण शीतयुद्ध म्हणतो. पहिले त्यांनी व्याख्या केली शीतयुद्ध म्हणजे काय की दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 नंतर भांडवलशाही राष्ट्रे आणि साम्यवादी राष्ट्रे यांच्या सत्ता प्रभाव यासाठी जे काही संघर्ष सुरू झाला त्याला शीतयुद्ध म्हणतात. दुसरा आहे दुसऱ्या महायुद्धातील पराभवामुळे इंग्लंड आणि फ्रान्सचे महत्त्व कमी होऊ लागले आणि तिथून मग अमेरिका व रशिया यांना महत्त्व प्राप्त झाले. ते त्याच काळात जागतिक स्तरावर जे शस्त्राची निर्मिती आहे ते सुरू झाली, शस्त्राची स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक देश हा आपापले क्षेत्र जुळवण्यामध्ये किंवा आपापले जे काही शस्त्र आहे वेपन्स आहेत ते निर्मितीमध्ये लागला. आणि याच वेळेस मग जागतिक स्तरावर प्रत्यक्ष युद्ध नाही परंतु
असं काही युद्ध होईलच अशी परिस्थिती निर्माण झाली आणि त्या परिस्थितीला आपण शीतयुद्ध असे म्हणतो, परंतु प्रत्यक्ष युद्ध नव्हतं. नंतर त्यांनी तिसरं, कारण 5 पैकी 3च लिहायचे असतं टिपा लिहा, तिसरं लिहिते वायू प्रदूषणावर टिपा लिहा. त्याने वायू प्रदूषणाची कारणे सांगितली की कारखान्यातला निघणारा धूळ, गाड्यांतील धूळ, बेसुमार वाहनांचा वापर, प्लास्टिक जे आहे ते. नंतर वायू प्रदूषणावरील उपाय पण सांगितले त्यांनी की सीएनजीचा वापर करा, पीसीयू प्रमाणपत्र घेणे बंधनकारक वगैरे. नंतर त्यातील त्यांनी ब म्हणजे सकारण स्पष्ट करा. तर बघा, एक आहे पहिला सोडवलं त्यांना की औद्योगिक क्रांती ज्या इंग्लंडमध्ये घडून आली नाही, औद्योगिक क्रांतीने वसाहतवादाला चालना दिली. आणि त्याचं कारण लिहिताना बघा, कारण टाकायचं पुढं असं लिहायचं, पहिलं स्टेटमेंट लिहायचं, जे प्रश्न दिला तेच लिहायचं की औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. कारण त्याने 1 पॉईंट मांडला, 2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5, 6 पॉईंट, कारण ते 3 मार्कासाठी होतं, त्यामुळे त्याने 6 पॉईंट मांडलेले आपल्याला पाहायला मिळते. आणि अखेर त्याने मग यामुळे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली अशा प्रकारे याने कन्क्लुजन केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्रे सुरू केली. पहिला पॉईंट मांडला, वाचून घ्या तुम्ही. दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट, चौथा पॉईंट, 5वा पॉईंट, 6वा पॉईंट, परंतु काहीतरी याच्यात मिसिंग होतं, त्यामुळे त्याला 2च मार्क मिळाले. नंतर त्यातलाच त्याने चौथा सोडवला आहे, दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला वेग आला. कारण 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5 पॉईंट, 6 पॉईंट, 3 पैकी 3 आणि अखेरी कन्क्लुजन. अशा प्रकारे दुसरे महायुद्ध संपताच निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला अधिकच वेग आला. नंतर प्रश्न क्रमांक 5 जो असतो तो आपलं तुमचे मत नोंदवा. तर त्याने सर्व धर्मियांसाठी पोर्तुगीजांची वागणूक सहिष्णुतेची नव्हती यावर मत लिहिलं. पोर्तुगीजांना आपली सत्ता असलेल्या प्रदेशामध्ये ख्रिश्चन धर्मांना जास्त महत्त्व दिले. ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरू केला त्यांनी त्या प्रदेशात. त्यांनी त्या भागात अन्य धर्मियांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याला जबरदस्ती केली आणि त्यांना नोकऱ्या सुद्धा दिल्या की जे ख्रिश्चन धर्म स्वीकारेल त्यांना त्यांच्या धर्मांच्या प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा त्याची दुरुस्ती करण्यास देखील परवानगी नव्हती. त्याचबरोबर त्यांना धर्मांचे सण समारंभ जे आहेत ते साजरे करण्यास बंदी होती. नोकऱ्या मिळवायचे असेल तर ख्रिश्चन धर्म स्वीकारा ही त्यांना सक्ती केली जात होती. एकूणच पोर्तुगीजांनी आपल्या प्रदेशात ख्रिश्चन धर्माच्या मोठ्या प्रमाणात प्रसार आणि विस्तार केला आणि दुसऱ्या धर्माला कमी करण्याचे काम केले, म्हणून त्याची सर्व धर्माविषयी सहिष्णुतेची वागणूक नव्हती असे म्हणता येईल. त्यामुळे त्याला आउट ऑफ 3 पैकी 3 मार्क मिळाले सुद्धा आहे. दुसरं त्यांनी लिहिलं की 1857चे स्वातंत्र्य युद्ध हे सावरकरांच्या मते पहिले स्वातंत्र्य युद्ध आहे. त्याचे त्यांनी पॉईंट 1 पॉईंट, 2 पॉईंट, 3 पॉईंट, 4 पॉईंट, 5, 6 बघा 3 मार्कासाठी 6 पॉईंट लिहिले त्याने. देन त्याने लिहिलं रात्रशाळा आणि साखरशाळेची समाजाला गरज आहे, 5वा प्रश्न आणि हे उत्तर बघा, पॉईंट वाचा. 3 पैकी 3 गुण याच्यातही मिळाले त्याला. नंतर प्रश्न क्रमांक 6 कोणते 2 प्रश्न सविस्तर लिहायचे असतात. हैदराबाद मुक्ती संग्रामाची माहिती. तर पहिले लिहिलं त्यांनी प्रस्तावना की हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते आणि त्याची मुक्ती संग्रामाची माहिती पुढील प्रमाणे. पहिलं, विविध गटाची स्थापना झाली. जसं की हैदराबाद संस्थानात भारतातील सर्वात मोठे होते, त्यामुळे तिथे कन्नड, तेलुगू, मराठी भाषिक प्रांत होते. या प्रदेशावर निजामाची सत्ता होती आणि निजामाने लोकशाही तत्व अमान्य केले, त्यामुळे प्रजेचे राजकीय जे स्वातंत्र्य होतं ते बंधन घातले गेले. नंतर या बंधनाच्या विरुद्ध किंवा या बंधनातून मुक्त होण्यासाठी लोकांनी एकत्र आले आणि वेगवेगळे जे आहेत ते परिषदा स्थापन केल्या. जसं मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्र परिषद, तेलुगू लोकांना तेलंगणा परिषद आणि कन्नड भाषिकांसाठी कर्नाटक परिषद स्थापन केली आणि आंदोलने सुरू झाली. नंतर स्वामी रामानंद यांचे योगदान झाले त्यात. स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती लढ्यात आपले योगदान दिले. देन रजाकार संघटना, तिचे अत्याचार आणि कशा प्रकारे मग जे की 17 सप्टेंबर 1948 रोजी कसे हे संस्थान भारतात विलीन झालं आणि तेव्हापासून त्याला 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. दुसरं लिहिलं त्याने माहितीचा अधिकार विषयी माहिती.
तर माहितीचा अधिनियम विषयी त्यांनी माहिती लिहिली आहे. बघा त्याने 5 मार्कासाठी किती पेज माहिती लिहिली. तब्बल 2 पेज त्याने माहिती लिहिली आहे. पहिले त्याने प्रस्तावना केली, देन भारतात कशी चळवळ उदयाला आली ते सांगितले त्याने 6 पॉईंटमध्ये. नंतर त्याची व्याख्या केली, माहितीची व्याख्या केली. नंतर माहितीचा अधिकाराची मागणी विषयी लिहिलं आणि माहितीचा अधिकार लागू झाला, जो की 2005 मध्ये ते लिहिलं. महत्वाचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक 7, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. मुद्दे दिलेले असतात, त्याला स्पष्ट करायचा असतो, जे की 3-4 पॉईंटमध्ये. 1 पॉईंट 1 ओळीचा 2 ओळीचा राहू शकतो. तर त्याने लिहिले युरोपातील धर्मयुद्धांची माहिती, अपयशाची कारणे. बघा त्याने 6 कारणे लिहिलं. मी पण म्हटलं की युरोपातील जे सत्ताधारी होती आणि पोप होतं यांचा युद्धाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, संकुचित होता, छोटा होता. त्याचबरोबर धर्मावरील किंवा पोपवरील लोकांची कमी झालेली श्रद्धा होती. त्याचबरोबर पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात वितुष्ट होतं, भांडण होते, तंटा होते. पोप आणि जर्मन सम्राट वितुष्ट होतं. बायझँटाईन सम्राटाचा त्या युद्धामध्ये सामील झाला नव्हता, सहभाग नव्हता. नंतर दुसरा पॉईंट लिहिला, धर्मयुद्धाचे परिणाम. सगळे परिणाम त्याने लिहिलेले आहेत. त्याला किती मार्क मिळाले यासाठी? आउट ऑफ मार्क मिळाले आहेत त्याला यासाठी. दुसरं त्याने इंग्रज मराठे यांच्यात झालेली युद्धाची माहिती लिहिली. पहिलं युद्ध 6 पॉईंट, दुसरे युद्ध 6 पॉईंट आणि तिसरे युद्ध 5 पैकी 5 गुण. चले जाव आंदोलनाची माहिती सुद्धा लिहिली. मुंबई अधिवेशन, गांधीजींचा अहवाल, देन चळवळ आणि परिणाम 5 पैकी 5 गुण. अशा प्रकारे त्याने इतिहासाचा पेपर लिहिलेला आहे, जे की त्याला 98 गुण मिळाले आहेत. हे याची PDF आपल्या व्हॉट्सअपला आज संध्याकाळी 9-10च्या दरम्यान येईल. टेलिग्रामला सुद्धा याची PDF येईल आणि टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर ह्या व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला कळेल सगळं कसं लिहायचं आहे, काय लिहायचं आहे. प्रेझेंटेशन कळालं असेल, प्रश्नांची उत्तर लिहिलं त्याला अंडरलाईन कसं करायचं, पॉईंट वाईज कसं उत्तर लिहायचं. त्याचबरोबर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संपलं खाली एक पेन्सिलने किंवा पेन रेश कशी मारायची, सुटसुटीत उत्तरं, अक्षरं वगैरे कसं लिहायचं, प्रश्न क्रमांक कसा द्यायचा, हे सर्व आपल्याला या आदर्श उत्तरपत्रिकेतून कळालं आहे, जे की एका 98 मार्क्सची आहे. 98 मार्क्सवाल्या टॉपरची ही उत्तरपत्रिका आहे. तर धन्यवाद, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.